Welcome to 4TV. We come up to this topic. It can even predict possible spikes on servers to that bank can manage transactions accordingly. मिस ट्रान्झॅक्शन जे असतात रॉंग ट्रान्झॅक्शन जे आहेत ते त्या ठिकाणी समजू शकतात आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सायबर अटॅक आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्रॅक करता येऊ शकतात आणि त्याचं माहितीच ह्या ठिकाणी इथे आलेली आहे. ओके, वी टर्न टू नेक्स्ट पार्ट. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन्स SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the फायनान्शियल मार्केट्स. तर अशा प्रकारचे फ्रॉड जे आहेत ते सुद्धा मॅनेज जे केले जातात त्यावरचं नियंत्रण जे आहे ते या माध्यमातून होऊ शकतं आणि नेमकं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने मॅनेज व्हावेत मेंटेन व्हावेत त्याचं सर्व काम हे कमिशन बघतं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT is an area where big data finds a lot of use today. Here big data algorithms. The algorithm काय आहे? Algorithm a process of set of rules to be followed in calculations especially by a computer. तर विशिष्ट प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत अ प्रोसेस ऑफ सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड इन कॅल्क्युलेशन्स स्पेशली बाय अ कॉम्प्युटर. तर कशा पद्धतीने कॉम्प्युटर ती सिस्टीम फॉलो करतो ती एक विशिष्ट जी लँग्वेज आहे ती जी एक नियमावली आहे त्याला अल्गोरिदम असं म्हणतात आणि ह्या अल्गोरिदमचा वापर करून नेमकं ट्रान्झॅक्शन्सच्या बाबतीत काय काय करता येऊ शकतं ते इथे आलेलं आहे. Big data algorithms are used to make trading decisions. Today, the majority of equity trading now takes place via data algorithm that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split second. आणि अगदी काही क्षणार्धात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि शेअर मार्केट असेल किंवा ट्रेडिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विशिष्ट पद्धतीने फायनान्शियल ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या डेटाच्या माध्यमातून मॅनेज करता येतात. तर बँकिंग फायनान्स आणि ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये काय काय डेटा कसा वापरला जातो आणि हॅकिंग वगैरे हॅकर्स कसे नियंत्रणात देऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये काय काय होऊ शकतं तर ते इथे आलेले आहे. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परमिटेशन अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. तर परमिटेशन कॉम्बिनेशन जे आहे ते चेंज इन द ऑर्डर ऑफ अ सेट ऑफ थिंग्स अरेंज इन अ ग्रुप त्याला परमिटेशन असं म्हणतात. तर समजा कशा पद्धतीने तो जो बॉल पडला आहे त्याच्यात विकेट जाऊ शकते काय होऊ शकतं काय निर्णय जाऊ शकतो त्याला परमिटेशन कॉम्बिनेशन त्याचे जे काही तर्ककुतर्क आहेत तर्कवितर्क आहेत जे आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी जे परमिटेशन कॉम्बिनेशन काय काय घडू शकतं त्याचं of statistical analysis. A गॅग्नेटिक डेटा गॅग्नेटिक मीन्स प्रचंड मोठा या अर्थाने. अ गॅग्नेटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट. तर असा भरपूर डेटा जो आहे तो कुठल्या गोलंदाजाची ॲक्शन कशी आहे तो कोणत्या पद्धतीने बॉल टाकतोय किती वेगाने टाकतो त्याचा सगळा सर्वे जो आहे तो पण ह्या ठिकाणी स्पोर्ट्सच्या बाबतीत उपयुक्त ठरतो. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. द सेन्सॉर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर. आणि अगदी बऱ्याच वेळेला असंही होतं की त्या ठिकाणी जे स्टम्प्स आपले आहेत त्या स्टम्पच्या मधोमध काही कॅमेरे असतात त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्या जो आपला गोलंदाज आहे किंवा आपला जो फलंदाज आहे याच्या मूवमेंट्स ज्या आहेत काय कोणत्या ठिकाणी तो कशा पद्धतीने करतो आहे काय मूवमेंट्स आहेत किंवा डिसिजन घेताना सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. तर हे सगळं या ठिकाणी आलेलं आहे. ते सेन्सर्स जे आहेत ते काम करतात त्या ठिकाणी. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन वेदर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस एट्सेट्रा. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी सच अँड एव्हरी परफॉर्मन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा
हा डेटा कशा पद्धतीने पुढे येतो. नेक्स्ट, ॲडव्हर्टायझिंग. Advertisers are one of the biggest players in big data, be it a Facebook, Google, Twitter or any other online giant. बघा तुम्ही आता कुठेही आपण कुठल्याही वेबसाईटला गेलो, कुठल्याही फेसबुकला गेलो, आपण गुगलला गेलो, तरी ॲडव्हर्टाईज जी आहे ती त्या ठिकाणी येत असते आणि त्या माध्यमातून हा एक मोठा व्यापार जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी चालतो. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते बघता आहात आणि नेमकं ती ॲड त्या ठिकाणी टाकण्यात येते की मला जर एखादा वेबकॅम घ्यायचा असेल तर तो वेबकॅम जर मी सर्च केला तर ते वेबकॅमच्याच ॲड त्या ठिकाणी समोर पुढे येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती जी आहे ती मिळत असते ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून. दिस इंटरनेट जायंट प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स. तर काय कशा पद्धतीने तुमचे इंटरेस्ट काय आहे, तुम्ही कुठे गेलेत, तुम्ही काय करतायत, ह्या सगळ्यावर वॉच ठेवून त्या ठिकाणी त्या पद्धतीने ॲड जी आहे ती आपल्यासमोर येत असते. डेमोग्राफिक्स जे आहे, स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिव्हन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. तर एक विशिष्ट पद्धतीने कोणत्या ठिकाणी कोणते लोक राहतात आणि त्याची जी काही डेमोग्राफी आहे त्या लोकसंख्येप्रमाणे कसं त्यांचं ते एक हॅबिच्युअल पॅटर्न आहे त्या माध्यमातून ॲडव्हर्टाईज टाकल्या जातात. All this data is collected by Facebook algorithm using big data and analysis technique. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different result, and often you create a campaign for leads, then you will get different result. All this is made possible using big data. तर हे सगळं ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून पुढे येतं. एंटरटेनमेंट अँड मीडिया. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is properly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि काय बघतोय आपण, नेमकं कोणता कंटेंट आपण बघत आहोत त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते जे व्हिडिओज आहेत ते टाकले जातात. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ad and will provide a more engaging user experience. तर या पद्धतीने माध्यमं जी आहे ती हाताळली जातात आणि पैसा गोळा केला जातो. ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी येतात, त्या पद्धतीने ग्राहकाच्या सवयी ज्या आहेत त्याही बदलल्या जातात. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये याचा काय उपयोग होऊ शकतो. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन मिनिस्टर. इनंडेटेड मीन्स टू फ्लड विथ, समृद्ध करणे, इनंडेटेड. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. It has transformed it in leaps and bounds. Now we have information about the students, their study pattern, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. तर ह्या विद्यार्थ्याच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी जे काही प्रोग्राम बनवता येऊ शकतात का, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे सुद्धा आता पाहिलं जातं आणि त्या पद्धतीचे प्रोग्राम जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे येतात. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येकाची जी आकलन क्षमता आहे विद्यार्थ्यांची ती वेगळी असते. त्या पद्धतीने ते प्रोग्राम बनवले जातात. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the result. From the result we can gauge the progress of the student, understand his strength and weaknesses. त्याच्या काय गुण अवगुण आहेत, काय कमतरता आहे त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या कळतात त्यांना त्यांच्या त्या मुलाच्या प्रगतीवरनं. दिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. अँड in-depth study of all this would definitely give new insight into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institute. आणि या पद्धतीने त्या मुलाची प्रगती जी आहे ती शैक्षणिक बाबतीमध्ये कशा पद्धतीने चाललेली आहे आणि त्याच्यात काही इफेक्टिव्हनेस आणता येईल का हे सुद्धा त्या ठिकाणी करता येऊ शकतं. This would in general enhances progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. तर सगळ्या
लोकांना फिट होईल अशा पद्धतीचा प्रोग्राम जो आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस अँड अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फिनॉमिना